विशाल पाटलांची भेट झाली म्हणायचे का रात्री संवाद सुरू आहे का संवाद असू नये? वसंतदादा कुटुंबांच्या व्यक्तींशी आमचा संवाद का असू नये? ज्या वसंतदादांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं, देशाचं नेतृत्व केलं, त्यांचे आणि बाळासाहेब ठाकरेंचे अत्यंत घनिष्ठ संबंध होते. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर संकट आलं तेव्हा पक्षभेद विसरून वसंतदादा पाटील हे शिवसेनेच्याही मागे उभे राहिले आणि ठामपणे महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणून उभे राहिले. अशा कुटुंबातल्या प्रमुख व्यक्तीशी आताच्या आम्ही संपर्क का ठेवू नये, संवाद का ठेवू नये? आमच्यामध्ये कोणते वाद नाहीत. तुम्ही म्हणता संवाद अजून आहे का संवाद आहे ना? अशा वेळेस महाविकास आघाडी आणि शिवसेना युपीटीच्या विजयासाठी तुमची आणि विशाल पाटील यांची भेट होऊ शकते का नाही होऊ शकत? का होऊ शकत नाही? विशाल पाटील का आमचे शत्रू आहेत का? मी मगासपासून सांगतो आमच्या कुटुंबातले घटक आहेत. उद्धव ठाकरे यांच्या मनात विशाल यांच्याविषयी अत्यंत प्रेम आहे आणि विशाल पाटील यांच्या मनामध्ये आमच्याविषयी आदर आणि प्रेम आहे. जेव्हा असेही नाती असतात तेव्हा मला असं वाटतं की आपण जो विचार करताय तो चुकीचा आहे. उद्धव ठाकरे दलित विरोध असल्याचा मिलिंद देवरा यांनी आरोप केलेला आहे. कोण मिलिंद देवरा? दलित विरोधी म्हणजे काय? मिलिंद देवरा त्यांचं अख्खं आयुष्य कुटुंबाचं काँग्रेस पक्षात गेलं, काँग्रेस पक्षात गेलं आणि त्यांनी एका राज्यसभेच्या खासदारकीसाठी टुणकनुडी मारून त्यांनी ज्या एका गटात प्रवेश केला तर त्याच्यामुळे काँग्रेस पक्षही बोलत नाहीये त्यांच्या तोंडून. कुठला तरी एखादा गट त्यांच्याकडनं वदवून घेतोय आणि आम्हाला दलित विरोधी बोलण्याचा अधिकार त्यांना काय? ते ज्या पक्षामध्ये आहेत किंवा ज्या गटामध्ये आहेत तो पक्ष या देशाचं संविधान खतम करण्याच्या मागे लागलेला आहे. डॉक्टर आंबेडकरांना खतम करण्याच्या मागे लागलेला आहे. ते आम्हाला सांगतात आम्ही दलित विरोधी आहोत. 400 पारचा नारा कशा करता देत आहेत हे लोक? त्यांचेच लोक सांगतायत आम्हाला संविधान बदलायचं डॉक्टर आंबेडकरांचं, आम्हाला दलितांचं आरक्षण रद्द करायचं आहे. हे जो पक्ष सांगतोय त्या पक्षामध्ये मिलिंद देवरा आहेत हे लक्षात घ्या. उद्धव ठाकरेंनी एका मुलाखतीमध्ये पुन्हा एकदा फडणवीस यांच्याबद्दल काही खुलासे केले. त्यामध्ये आदित्यांना मी मुख्यमंत्री तयार करतो, त्यासाठी मार्गदर्शन करतो, मी नंतर राष्ट्रीय राजकारण. हे खरं आहे. उद्धवजींनी सांगितलंय सत्य आहे. राऊतसाहेब, भुजबळांनी नाशिकमधून माघार घेतली आहे. काल पत्रकार परिषदेत त्यांनी घोषणा केली. त्यांचं म्हणणं असं आहे की नाशिकची जागा घोषित करण्यास उशीर होतोय आणि महायुतीची कुठे अडचण होऊ नये यासाठी आपण नाशिकमध्ये माघार घेतो. मुळात नाशिकमध्ये आता कोणीही उमेदवार आला तरी शिवसेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे हे एवढे पुढे गेलेले आहे. भुजबळ कोणत्याही परिस्थितीमध्ये नाशिकामध्ये जिंकत नाहीत ही त्यांना खात्री पटली. त्याच्यामुळे त्यांनी आता कोणाला जर जागा दिली असेल तर त्यांना फक्त आपलं डिपॉझिट वाचवायचाच प्रयत्न करायचा आहे नाशिकमध्ये, बाकी काय. आदित्य ठाकरेंना प्रमोट करताय तुम्ही मुख्यमंत्रीपदासाठी, कुठं बिनसलं त्यावेळी फडणवीसांनी शब्द पाळला? मला असं वाटतं की उद्धव ठाकरे साहेबांनी आपल्या मुलाखतीमध्ये सगळ्या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत ना.